नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेवर कोर्टात सुनावणी, नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेवर कोर्टात कशा पद्धतीने सुनावणी होणार आहे व नेमकं प्रकरण काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना केस स्टेटस। लाडकी बहीण योजनेवर कोर्टात सुनावणी, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असून त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक ताण येणार नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रातून दिली आहे। या प्रकरणावर पुढील जी सुनावणी आहे ती सुनावणी पुढच्या महिन्यात म्हणजे 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे आणि त्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। बघा, नेमकं प्रकरण काय आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे। मात्र विरोधी पक्षांकडून या योजनेवर आर्थिक शिस्त आणि राज्याच्या तिजोरीवर होणाऱ्या भाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। काँग्रेस नेते अनिल वड्डपल्लीवार यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली। बघा, या याचिकेत मोफत लाभ देणाऱ्या योजनांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होईल असा देखील दावा करण्यात आला आहे। यावर सरकारने स्पष्ट केलं की या योजनेसाठी अर्थसंकल्पीय निधीची तरतूद ही आधीच करण्यात आली आहे आणि लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा येणार नाही। बघा, राज्य सरकारची भूमिका आणि कोर्टाचा निर्णय काय असणार आहे। राज्य सरकारने कोर्टाला सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांच्या कल्याणासाठी आहे आणि ती बंद करण्याचं कारण नाही। कोर्टाने यापूर्वी सरकारला उत्तर सादर करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती। आता पुढील सुनावणी ही पुढच्या महिन्यात 7 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे। बघा, महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्या पात्र नाहीत अशा महिलांना या योजनेतून स्वतःहून नोंद रद्द करण्याचं आवाहन केलं आहे। मात्र या योजनेतून नाव काढून घेण्याची स्पष्ट प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी आहे। बघा, डिसेंबर महिन्यातील मोठा आर्थिक निर्णय। राज्य सरकारने डिसेंबर 2024 मध्ये या योजनेच्या माध्यमातून 2,52,00,000 महिलांना प्रत्येकी 1500 रुपये वितरित केल्याचं देखील सांगितलेलं आहे। मग पुढे काय होणार याची देखील प्रतीक्षा तमाम महाराष्ट्रातील महिला वर्गांमध्ये निर्माण झालेला आहे। आता 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या या सुनावणीत कोर्टाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष आहे। या योजनेचा अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांच्या हक्काबाबत न्यायालय काय निर्णय देणार याची सर्वांनाच आता प्रतीक्षा आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी नेमकी प्रकरण काय आहे आणि राज्य सरकारची भूमिका आणि कोर्टाचा निर्णय काय आहे तर समस्त सर्व लाभार्थ्यांच्या महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे व डिसेंबर महिन्यातील जो मोठा आर्थिक निर्णय आहे आणि नेमकं पुढे काय होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।